नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अमोल गोविंद चव्हाण, कन्सल्टंट आणि इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हार्ट अटॅकचे कॉमन सिम्पटम्स, अनकॉमन आणि रेअर काय सिम्पटम असतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठे कन्फ्युजन आणि मिसअंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये आणि डॉक्टरांमध्ये क्रिएट होते त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला बोलणार आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, मोस्ट कॉमन सिम्पटम म्हणजे छातीमध्ये खूप दुखणे. तो म्हणजे लेफ्ट डाव्या साईडला प्रिकॉर्डियल एरिया त्याला म्हणतात, जिथे मी आता हात ठेवला आहे तो एरिया. अति तीव्र वेदना म्हणजे सिव्हिअर पेन होत असतो आणि मोस्ट ऑफ द टाइम हा पेन कोल्ड स्वेट्स म्हणजेच उष्णता नसताना सुद्धा घाम होते, भीती वाटते. असं वाटतं की इम्पेंडिंग डूम नावाचा एक इंग्लिश शब्द त्याच्यासाठी वापरण्यात येतो, म्हणजे जसं जीव निघेल असं भावना आपल्या मनात येते त्यावेळेस. हा पेन कधी कधी रेडिएट पण होत असतो, कधी कधी हा पेन डाव्या हातात पण जात असतो. हा सगळ्यात कॉमन सिम्पटम आहे हार्ट अटॅकचा. मित्रांनो, आता मी तुम्हाला अनकॉमन हार्ट अटॅकची जी सिम्पटम आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. आजकाल कॉमन सिम्पटम पेक्षा अनकॉमन सिम्पटम सोबत येणारे पेशंट जास्त झालेले आहेत. अनकॉमन सिम्पटम पैकी सगळ्यात कॉमन असलेला सिम्पटम म्हणजे इपिगॅस्ट्रियम म्हणजेच पोटामध्ये दुखणे, ऍसिडिटी सारखी जळजळ होणे. कधी कधी हे दुखणं वर पण येतं, इथे छातीच्या मध्यभागी. नंतरचं अनकॉमन सिम्पटम म्हणजे लेफ्ट साईडला न दुखता राईट साईडला दुखणे, या साईडला. कधी कधी हे दुखणे राईट शोल्डर मध्ये पण दुखणे असू शकतात, कधी कधी दोन्ही शोल्डर मध्ये पण पेन होतो. नंतर अनकॉमनली जबड्यामध्ये नुसतं पेन होणे किंवा फक्त डाव्या हातात दुखणे, हा सुद्धा पेन हार्ट अटॅकचा असू शकतो. आणखीन एक अनकॉमन सिम्पटम म्हणजे बॅक पेन. हार्ट अटॅक बॅक पेन म्हणून प्रेझेंट सुद्धा करू शकतो. आता मित्रांनो, तुम्हाला मी रेअर सिम्पटम्स म्हणजे ते खूप कमी पेशंट्स मध्ये बघण्यात येतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. रेअर म्हणजे अत्यंत कमी जे सिम्पटम्स बघण्यात येतात हार्ट अटॅक मध्ये, त्याच्यामध्ये एक म्हणजे कोल्ड स्वेट, नुसतं उष्णता नसताना सुद्धा घाम येणे, हा सिम्पटम सुद्धा असू शकतो. दुसरा रेअर सिम्पटम्स म्हणजेच त्यांना चालताना दम लागणे किंवा बसल्या बसल्या सुद्धा दम लागणे, हा सिम्पटम सुद्धा असू शकतो. कधी कधी पेशंट्स नुसतंच सडन चक्कर येणे, बेशुद्ध होणे, ह्या सिम्पटमने सुद्धा माझ्याकडे आले. काही सेकंदासाठी ते बेशुद्ध होऊन जातात आणि नंतर कॉन्शियसनेस रिगेन करतात आणि ह्या पेशंटला सुद्धा हार्ट अटॅक असू शकतो. मित्रांनो, रेअर सिम्पटम्स पैकी सुद्धा काही दुसरे सिम्पटम्स पण असू शकतात. ते म्हणजेच चेस्ट टाइटनेस, दम लागणे किंवा गरगरणे, चक्कर येण्यासारखं वाटणे, अपचन होणे, हे सुद्धा हार्ट अटॅकचे सिम्पटम असू शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजेच असिम्प्टोमॅटिक हार्ट अटॅक, स्पेशली म्हणजे जे ओल्ड पेशंट असतात आपल्याकडे किंवा डायबेटिक, लॉंग टर्म डायबेटिक पेशंट्स, या पेशंट्स मध्ये हार्ट अटॅक हा सायलेंट हार्ट अटॅक सुद्धा असू शकतो. म्हणजेच विदाउट एनी साइन सिम्पटम म्हणजे लक्षणं नसताना सुद्धा हार्ट अटॅक येऊन जाऊ शकतो. मित्रांनो, बरेचदा मी पेशंट हँडलिंग करताना बघतो की बरेचदा पेशंटच्या रिलेटिव्ह मध्ये कन्फ्युजन आणि मिसअंडरस्टँडिंग असते, हॉस्पिटल ॲज वेल एज डॉक्टरांबद्दल. आता नेमकी मिसअंडरस्टँडिंग कुठे होते याच्याबद्दल मी सांगतो. बरेचदा पेशंट आमच्याकडे काही सिम्पटम्स घेऊन येतो, म्हणजे चेस्ट पेन किंवा रेअर सिम्पटम्स घेऊन येत असतो, म्हणजे कॉमनेस्टली इपिगॅस्ट्रिक पेन, ऍसिडिटी सारखं वाटतं. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो बरेचदा त्याच्या ECG मध्ये काही चेंजेस नसतात. आम्ही जे काही प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन करत असतो, उदाहरणार्थ ट्रोपोनिन, CPK-MB आणि कधी कधी 2D इको, तर ते सगळे नॉर्मल येतात. तर असल्या सिच्युएशन मध्ये आम्ही त्यांना ऍडमिट होण्यासाठी सांगत असतो, क्लिनिकली डायग्नोसिसच्या बेसिसवर त्यांची सिम्पटम्स बघून सांगत असतो किंवा अथवा त्यांना ऑब्झर्वेशन साठी सांगत असतो. पण याच्यामध्ये पेशंट आणि पेशंटच्या रिलेटिव्हची मिसअंडरस्टँडिंग अशी असते की जर मला काहीच पॉझिटिव्ह येत नसेल तर मी ऍडमिट का व्हायचं. तर याच्याबद्दल मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की बरेचदा सायन्स आणि सिम्पटम्स यायला थोडा वेळ लागत असतो आणि कोणतेही टेस्ट लगेच पॉझिटिव्ह येत नसतं. प्रत्येक टेस्टला काही पर्टिक्युलर टायमिंग होत असतो आणि कधी कधी ती पॉझिटिव्ह येत सुद्धा नाही, कारण की तुमची वेसल्स थोड्या वेळेसाठी बंद होते आणि ती ओपन होऊन जाते, त्याच्यामुळे सगळे इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल येतात. तर असल्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला मी आवर्जून सांगेल की तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्ही ऐकावा आणि तुमच्या पेशंटच्या बेनिफिटसाठी काही दिवस जर डॉक्टरांनी ऑब्झर्वेशनसाठी सांगितलं असेल तर तुम्ही नक्कीच ऍडमिट झालं पाहिजे. या मिसअंडरस्टँडिंग कमी करण्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला आहे की त्याच्या या व्हिडिओमध्ये ऑब्झर्वेशनचं महत्व काय आहे त्याच्याबद्दल सविस्तर एक्सप्लेन करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक रेअर जो प्रेझेंटेशन आहे हार्ट अटॅकचा, तो मी कॉमनली बघितला आहे की पेशंट रिलेटिव्ह आणि डॉक्टरांमध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि कन्फ्युजन फार मोठ्या प्रमाणात क्रिएट करत असतो. हा प्रेझेंटेशन रेअर आहे, कमी बघण्यात येतो. मी माझ्या 10 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आतापर्यंत 2-3च असे पेशंट बघितले, पण मिसअंडरस्टँडिंगची लेवल आणि कन्फ्युजनची लेवल
लेवल ही उच्चतम असते याच्यामध्ये. तर याच्यामध्ये संयम बाळगणे, समजदारीने घेणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर पेशंटची कंडिशन तर डिटोरिएट होतेच आणि रिलेशन सुद्धा खूप खराब होऊन जातात पेशंट आणि डॉक्टरांचे. हा सिम्पटम मी कॉमनली यंगस्टर्स मध्ये बघितला आहे, पण असं गरजेचं नाहीये की हे फक्त यंगस्टर्स मध्येच असावं. या सिम्पटम्स मध्ये काय होतं, पेशंट्सला हार्ट अटॅकचे काहीच सिम्पटम्स नसताना एकदम हेल्दी पेशंट्स सडनली कोलॅप्स होऊन जातो. तो हालचाल काहीच करत नाही आणि बरेचदा ते जनरल प्रॅक्टिशनर कडे, फॅमिली फिजिशियन कडे घेऊन जातात आणि पेशंटला ते बघतात आणि सांगतात की पेशंटला काहीच नाहीये, कारण की त्यावेळेस पेशंटचे पल्स, ब्लड प्रेशर्स किंवा ईसीजी सुद्धा नॉर्मल असतो आणि विदिन अ स्पॅन ऑफ फ्यू मिनिट्स पेशंट सडनली कोलॅप्स होऊन जातो. तर त्या सिच्युएशन मध्ये पेशंटच्या रिलेटिव्हला सुद्धा काही कळत नाही की हे अचानक काय झालं, आम्ही तर डॉक्टरांना दाखवत होतो पण हे सिम्पटम्स कसे काय घडले. बरेचदा माझ्याकडे 1-2 केसेस अशा आलेल्या आहेत की यंगस्टर्स, एकदम यंग पोरगा होता, डॉक्टरांकडे तो गेलेला, त्याला 2-3 दिवसापासून थोडे अस्वस्थपणा होता पण बाकी काही चेस्ट पेन वगैरे काहीच नव्हता. डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांनी त्याची बीपी बघितली, थोडी बीपी जास्त होती, बीपी साठी औषध घ्यायला गेला तो आणि त्या क्षणी तो कोलॅप्स झाला. तर असले सिच्युएशन सुद्धा घडतात. आमच्याकडे दुसरे आणखीन एक पेशंट येत होते, तो स्वतः मला सांगत होता की मला हार्ट अटॅक आहे, मला चेस्ट पेन होत आहे. त्याला आम्ही एक्झामिन केलं, त्याच्या सगळे पल्स, ब्लड प्रेशर्स सगळे नॉर्मल होते, ईसीजी केली ते पण नॉर्मल, पण पेशंट स्वतः सांगत होता की मला हार्ट अटॅक आहे आणि अचानक तो कोलॅप्स झाला. तर 5 मिनिटापूर्वी जी ईसीजी आम्ही केली होती ती ईसीजी अगदी नॉर्मल आणि 5 मिनिटानंतर ईसीजी केली तर त्याच्यामध्ये मॅसिव्ह हार्ट अटॅक. तर असले पण रेअर सिम्पटम्स असू शकतात. तर ह्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला गांभीर्य समजणे अत्यंत आवश्यक आहे आणि हॉस्पिटल ॲज वेल ॲज डॉक्टरांसोबत कोऑर्डिनेट आणि कोऑपरेट करणे अत्यंत आवश्यक आहे.